आज बुद्ध पौर्णिमा आहे. बुद्ध पौर्णिमेच्या ठिकाणी आपण बघतो की हे पुरणपोळीचा आहे काय नक्की नियोजन आहे, कशा पद्धतीने का नियोजन केलं? आज बुद्ध पौर्णिमा त्यानिमित्त RPI रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया व भारतीय बौद्ध महासभा यांच्या वतीने आम्ही पुरणपोळी वाटपाचं आयोजन केलेलं आहे. आलेले सर्व बंधू भगिनी त्यांच्यासाठी आम्ही पुरणपोळीचं नियोजन केले ना. दरवर्षी आम्ही असंच नियोजन ठेवू ही अशी अपेक्षा ठेवली. काय सांगाल तुम्ही, आज बुद्ध पौर्णिमा आहे त्यानिमित्त भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तथागत महाकारुणी भगवान गौतम बुद्ध, स्त्री शिक्षणाचे उद्धारकर्ते महात्मा ज्योतिराव फुले, माता रमाई, माता भीमाई, माता सावित्रीबाई यांच्या पवित्र विचाराला विनम्र अभिवादन करते. आज या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया व महिला प्रतिष्ठान, भारतीय बौद्ध महासभा यांच्या वतीने आम्ही त्या बुद्ध पौर्णिमेचे आयोजन केलेले आहे. पुरणपोळीची वाटप गेले किती वर्ष आम्ही हे दान करतोय आणि असंच चालू ठेवू. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने आम्ही नेहमी दर पौर्णिमेला दरवर्षी इथं असं आयोजन करीत राहू करणार आहे. जय भीम. या ठिकाणी खर तर ज्या पोळ्या या ठिकाणी जमा झालेल्या त्या जमा झालेल्या पोळ्या या ठिकाणी वाटप करण्याचे काम या ठिकाणी चालू आहे. आणि या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे प्रदेश अध्यक्ष सूर्यकांतजी वाघमारे या ठिकाणी आहेत. आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. साहेब, काय सांगाल, या ठिकाणी पोळीचं वाटप चालू आहे आणि बुद्ध पौर्णिमा आहे, काय सांगाल? सगळे येतात. तथागत भगवान गौतम बुद्ध, विश्वभूषण परमपूजनीय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन. आज तथागत भगवान गौतम बुद्धांचा जयंती सोहळा जगभर चालू आहे आणि आज या ऐतिहासिक दिनी कार्ला बुद्ध लेणी, तालुका मावळ, जिल्हा पुणे या ठिकाणी सामुदायिक महाबुद्ध वंदनेचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. या महाबुद्ध वंदनेला महाराष्ट्रातून हजारोच्या संख्येने बौद्ध उपासक उपासिका येत असतात आणि त्या निमित्तानं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, भारतीय बौद्ध महासभा, बौद्धजन हितकारिणी सभा, रमाई महिला विकास प्रतिष्ठान, सम्यक क्रांती प्रतिष्ठान आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती तालुका मावळ यांच्या वतीनं आज या ठिकाणी महाबुद्ध वंदनेला येणाऱ्या बौद्ध उपासक उपासकांसाठी पुरणपोळीचं दम्मदान आम्ही आयोजित केलेलं आहे. गेले अनेक वर्ष हा उपक्रम मावळ तालुक्यातील समस्त बौद्धजन समाजाच्या वतीनं आम्ही राबवत आलेलो आहे. आणि या पुरणपोळी दंभदानामध्ये महाराष्ट्रातून येणाऱ्या बौद्ध उपासक उपासिका व बहुजन समाजातील सर्व धर्मीय अतिशय नम्रपणाने या पुरणपोळीचं दंभदान स्वीकारतात, याचा आम्हाला अभिमान वाटतो. बौद्ध उपासिक उपासिका आणि उपासक यांच्या व्यतिरिक्त सर्व धर्मियांचे या ठिकाणी येणारे पर्यटक आहेत, हे आमच्या या पुरणपोळीच्या दम्मदानाचा आनंदाने स्वीकार करतात. इथं खरं तर अभिमानाची, स्वाभिमानाची आणि ऐतिहासिक घटना आहे. कारण आज आम्ही बौद्ध समाजाच्या वतीनं पुरणपोळीचं दम्मदान करतो आणि हे दम्मदान इतर समाज प्रामाणिकपणाने, नम्रपणाने स्वीकारतो. याचा खरं तर या ठिकाणी सामाजिक ऐक्याचा हा एक सलोख्याचा एक प्रतीक आहे. आणि मी सर्व धर्मियांचं मनापासून स्वागत करतो आणि महाबुद्ध वंदनेसाठी आलेल्या सर्व बौद्ध उपासक उपासिकांचं मनापासून स्वागत करतो. ज्या बौद्ध उपासक उपासिकांनी या पुरणपोळीच्या दम्मदानामध्ये सहभाग घेतला आणि आपल्या कुटुंबातून सकाळी बुद्ध जयंती ही कुटुंबात साजरी केली आणि कुटुंबातून पुरणपोळी प्रत्येकानं या ठिकाणी आणून दान केलेली आहे.
खर तर आम्ही हजारो पोळ्या या बाहेरून आणू शकलो असतो, पण खर तर या पुरणपोळी धम्मदानामध्ये बौद्ध उपासक उपासिकांचं कुटुंब सहभागी व्हावं आणि हा आमचा त्या मागचा उद्देश होता की आज सकाळी प्रत्येक घरामध्ये की पुरणपोळ्या या तयार करण्यात आल्या आणि बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या मोठ्या कष्टाने आम्हाला तथागत भगवान गौतम बुद्धांचा धम्म दिला, त्या बाबासाहेबांचं स्वप्न पूर्ण करण्याकरिता सारा भारत बौद्धमय करीन ही बाबासाहेबांची संकल्पना आम्ही सर्वजण साकार करत आहोत, याचा आम्हाला अभिमान आहे. मी पुन्हा एकदा सर्व पत्रकार बंधू असतील, पोलीस असतील, शासकीय अधिकारी असतील आणि आमच्या या धम्मदानामध्ये जे सहभागी झाले आहेत त्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. जय भीम, जय भारत, जय महाराष्ट्र. साहेब, आणखी एक प्रश्न असा आहे की जी बौद्ध लेणी आहे ते बौद्ध लेणीच्या सुशोभीकरणासाठी किंवा त्याचा पुनर्जीवित करण्यासाठी, तिला पूर्ण सुशोभित करण्यासाठी काही निधीची मागे काही मागणी केली होती, त्या संदर्भात काय सांगा? कार्ला बुद्ध लेणी असेल, भाजे लेणी असेल, बेडसे लेणी असेल, या लेण्यांचा बौद्ध सांस्कृतिक वसा ठेवून तो विकसित केला जावा या दृष्टिकोनातून रिपब्लिकन पक्षानं भारतीय बौद्ध महासभा समस्त बौद्धजन समाजाच्या वतीनं आम्ही आंदोलन पुकारलं आणि या आंदोलनाच्या माध्यमातून तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब ज्यावेळी कार्ला लेणी या ठिकाणी एकविरा देवीच्या विस्तारीकरणाचा भूमिपूजन समारंभासाठी आले होते, त्यावेळी आम्ही मोर्चाचं आयोजन केलेलं होतं. माननीय मुख्यमंत्र्यांनी आमचं म्हणणं ऐकून तुम्ही मोर्चा स्थगित करा, मी या कार्ला बुद्ध लेणीचा विकास करण्याकरता 5 कोटी रुपयाचा निधी मंजूर करतो, अशा प्रकारचं आश्वासन आम्हाला दिलं आणि आम्ही तो मोर्चा स्थगित केला. आणि त्या अनुषंगानं माननीय जिल्हाधिकारी पुणे यांच्या माध्यमातून आराखडा तयार करण्याचं काम चालू आहे. या कार्ला बुद्ध लेणीवरती 50 फुटाची उंच बुद्ध मूर्ती प्रस्थापित करण्याचा आमचा मनोदय आहे. लेणीच्या पायथ्यापासून ते लेणीच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत आम्ही 100 अशोकस्तंभ त्या ठिकाणी उभे करावेत अशा प्रकारची मागणी केलेली आहे. बौद्ध उपासक उपासिकांकरता एक भक्त निवास ज्याप्रमाणे आहे तसं अनुयायी निवास निर्माण करावा अशी आमची मागणी आहे. मोठ्या संख्येनं भिक्खू संघ या ठिकाणी अभ्यासाकरता येतो आणि भिक्खू संघाची निवासाची व्यवस्था व्हावी त्याकरता सुसज्ज भिक्खू संघ त्याकरता निवासस्थान उभं करावं ही देखील आमची मागणी आहे. अशाच पद्धतीने ज्या काही मूलभूत सुविधा आहेत या पूर्ण कराव्यात आणि कार्ला बुद्ध लेणीच्या पायथ्याशी देशभरात ज्या ज्या लेण्या आहेत त्यांचं एक संग्रहालय या ठिकाणी आपण करण्याची मागणी केलेली आहे. सुसज्ज लायब्ररी अशा अनेक बौद्धकालीन ऐतिहासिक ठेवा जतन करण्याच्या दृष्टिकोनातून मावळ तालुक्यातील समस्त बौद्धजन समाजाच्या वतीनं आम्ही या सगळ्या गोष्टीचा पाठपुरावा करतोय. निश्चितपणानं पुढच्या बुद्ध जयंतीच्या पूर्वी या सगळ्या कामाचं भूमिपूजन आणि काही कामाची सुरुवात आम्ही करू असा आम्हाला विश्वास वाटतो आणि त्या अनुषंगानं आम्हाला महाराष्ट्र शासनाची केंद्र शासनाची यथोचित मदत सहकार्य ते करण्याची त्यांची धारणा आहे. त्याबद्दल मी केंद्र आणि राज्य शासनाचा देखील आभार मानतो. धन्यवाद. नमस्कार, सह्याद्री वार्तामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. आता आपण कार्ला लेणीवरती आहोत. खर तर संपूर्ण विश्वामध्ये गौतम बुद्धांची जयंती ही मोठ्या उत्साहात संपन्न होतीये आणि त्याच जयंतीचे औचित्य साधून आज कार्ला लेणी या ठिकाणी जवळजवळ 2000 बौद्ध बांधव आणि यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी महावंदनेचं आयोजन करण्यात आलं होतं. या ठिकाणी जर बघितलं तर आपण काही भिक्खू मंडळी या ठिकाणी आलेले आपल्याला बघायला मिळते. जर आपण या ठिकाणी जर बघितलं तर अशा पद्धतीने या ठिकाणी जर बघितलं आपण तर खूप मोठ्या प्रमाणात असं हे अशा पद्धतीने या ठिकाणी नियोजन करण्यात आलेलं आहे. ही आहे खरं तर
कार्ला बौद्ध लेणी की जी एक अद्भुत अशी एक लेणी मानली जाते. संपूर्ण विश्वामध्ये जे बौद्ध लोकांचे एक भूषण म्हणून या लेणीकडे बघितलं जातं अशी ही लेणी आहे. आणि ह्या लेणीवरतीच आज अशा पद्धतीने हे जे आहे महावंदनेचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं होतं. आणि ज्या ठिकाणी हे महावंदनेचं आयोजन करण्यात आलं ते ठिकाण म्हणजे हेच ते ठिकाण आहे की ज्या ठिकाणी हे आयोजन केलं. अशी भव्य दिव्य अशी या ठिकाणी गौतम बुद्धांची फ्लेक्स लागलेला आहे. आणि या ठिकाणीच बुद्धांची इथं महावंदनेचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं होतं. या ठिकाणी जर बघितलं तर जवळजवळ सगळे बौद्ध बांधव जे आहेत हे पांढऱ्या शुभ्र वस्त्र लेवून या ठिकाणी ह्या वंदनेसाठी उपस्थित राहिले होते. आणि हीच ती लेणी आहे की ज्या ठिकाणी ही कार्ला लेणी आहे की ज्या ठिकाणी ही महावंदनेचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं होतं. आपण जर आतमध्ये गेलो तर अशा पद्धतीने हे जे स्तूपी आपल्याला बघायला मिळेल. आणि या ठिकाणी जे सम्राट अशोकांच्या काळामधलं जे आपलं आज राजमुद्रेवरती जे चिन्ह आहे त्या चिन्हाचे या ठिकाणी म्हणजे ही जी एक लेणी आहे ही लेणी एक अद्भुत अशी लेणी म्हणून हिला संबोधलं जातं. संपूर्ण विश्वामध्ये या लेणीचं नाव घेतलं जातं आणि एक अभ्यासकांच्या दृष्टीने ही लेणी खूप महत्वपूर्ण लेणी मानली जाते. या ठिकाणी जर आपण जर एंट्री केली तर आपल्याला या ठिकाणी जाणवतं. व्हिडिओ अलाउड नाही, व्हिडिओ अलाउड नाही. आम्ही सहकार्य करतो, अलाउड नाही का लेणी? शूटिंग अलाउड नाही. लेणी आम्हाला लेणीत जायचंय. शूटिंग करू नका, तेवढं सांगितलं. नाही आम्हाला दाखवलं पाहिजे. बाकी काय नाही, बाकी काहीच नाही. शूटिंग करू नका. मी तुम्हाला अडवलं कशासाठी? नाही काहीच नाही. फक्त आजचं जे महावंदनाचं बघ त्याच्यावर नियोजन करतो फक्त आणखी या ठिकाणी जे महावंदना साजरा करतो, महाबुद्ध वंदना साजरा करतो त्याचं कारण एक आहे, कारण जिथे जिथे लेण्या आहेत तिथे बऱ्याचशा अतिक्रमित आहेत. आता हीच धरोहर जर आपण जर नष्ट जर केली, म्हणजे आपण जर इथं वहिवाट नाही केला तर आपली काही वर्षांनी ही ओळख पुसली जाईल. तर अशा पद्धतीने जे आम्ही सर्व लेणी संवर्धक आहेत ती लेणी संवर्धक इथे येऊन महाबुद्ध वंदन आयोजित करतो. आज आमचं 4थं वर्ष आहे. मला दुर्दैवाने सांगावं असं वाटतं की हे जे झाड लावलं आम्ही सर्व लेणी संवर्धकांनी, म्हणजे मावळमधील असेल किंवा एमबीसी वेगवेगळ्या टीमच्या माध्यमातून झाड लावलं ते परत पुन्हा एकदा नष्ट होत चाललंय. कारण की माणसांचा, बौद्ध धर्माचा, लोकांचा ओघ खूप कमी होत चाललाय. ज्यावेळेस सुरुवातीला आम्ही बुद्ध वंदना घेतोय 2022ला, बरोबर ना सर, त्यावेळेस जवळजवळ 5,000 लोकांचा समावेश होता. हळूहळू कमी होताना आज इथपर्यंत आला. हे समाजाचं दुर्दैव आहे, बुद्ध धर्माचं दुर्दैव आहे. जर तुम्ही बुद्ध बघितलं तर प्रत्यक्षात बुद्ध, प्रॅक्टिकल बुद्ध तुम्हाला लेणीतच सापडेल. कारण ते शिल्प, त्या शिल्पाचा अर्थ हे संपूर्ण बुद्ध. असा विचारायचा आहे या ठिकाणी, जसं मी मगाशी म्हटलं की जे प्रत्येक महिन्याला एक पौर्णिमा असते, मग जर इथं या ठिकाणी जर तुमच्या येण्याचं जर प्रमाण जर वाढलं जसं तुम्ही म्हणलात तर या ठिकाणी प्रत्येक पौर्णिमेला एखादी पूजा घेतली तर नाही होणार. कसं माहित आहे का, जर आपण बघितलं आमचे मावळ लेणी संवर्धक प्रत्येक पौर्णिमेला बुद्ध वंदना घेते. फक्त इकडे नाही, इथं काय, इथं अतिक्रमण आहे आणि हा भावनिकतेचा खेळ आहे समज. आणि भावनिकता म्हटलं तर दोन समाजामध्ये वाद होण्याचे चान्सेस असतात. त्यामुळे आमचे मावळ लेणी संवर्धक आहेत ते वेगवेगळ्या लेणीवरती दर पौर्णिमेला त्यांचे बुद्ध वंदना घेतात असा प्रत्येक आहे. त्याशिवाय बाकीचे जे लेणी संवर्धक वेगवेगळ्या लेणीवरती जाऊन आपले कार्यक्रम करतच असतात. दम मसाले करतात, अशा लेणीचे अपडेट घेतात. ते लेणीचे अपडेट करून काय चुकीच्या गोष्टी घडत असेल ते पुरातत्व विभागाला आम्ही त्यांचे कंप्लेंट करतो. ते कंप्लेंट करून ते काम लेणी संवर्धक सगळे काम. हा तर मावशी बोल. हा, आज तुम्ही या ठिकाणी आलेला आहात ना, काय नक्की काय पौर्णिमा आहे, बुद्ध पौर्णिमा आहे, आणि काय सांगा आज या ठिकाणी आजच्या या बुद्ध पौर्णिमेनिमित्त या कार्ला लेणीवर आलेल्या सर्व बौद्ध बांधवांना मी प्रथमतः बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा देतो. आज या ठिकाणी संबंध पुणे शहर व महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून या लेणीवर बुद्ध अनुयायी आलेले आहेत. या स्तूप जो आहे, बुद्ध लेणीवर जो स्तूप आहे त्या बघण्यासाठी ते या ठिकाणी आलेले आहेत. विशेषतः मला वाटतं 5-6 वर्षापासून या ठिकाणी पब्लिक येण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. ही जी बुद्ध लेणी आहे ही सम्राट अशोकांनी जगामध्ये ज्या बुद्ध लेण्या बांधलेल्या आहेत
बुद्ध विहार बांधलेली आहेत. त्यातली सर्वात महत्वाची आणि सर्वात मोठी लेणी ही या कार्ला लेणी आहे. आणि कालांतराच्या ओघामध्ये जे काही या ठिकाणी आक्रमण झाले, मग मुस्लिम रुलरचे आक्रमण झालं, त्या रुलरनी किंवा नंतर काही हिंदू आक्रमण झाले, या बुद्ध लेणीचं या ठिकाणी काही ठिकाणी विद्रुपीकरण झालेले आहे. आणि हे विद्रुपीकरण होऊ नये, हे थांबलं पाहिजे. मावशी काय सांगाल तुम्ही? आज बुद्ध पौर्णिमा, वैशाखी पौर्णिमा आहे. आज बुद्धांचा जन्म झालेला आहे आणि आज ह्या बुद्ध धम्माचा हा पूर्ण देशभरात पूर्ण प्रसार होत आहे. आणि ह्या बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी आम्ही सर्व बुद्ध बांधव ह्या ठिकाणी येत असताना इथं बुद्ध वंदना करत असतो. आणि असंच आमचं पूर्ण देश बुद्धमय व्हावं हीच बुद्धचरणी अपेक्षा आहे. आणि ह्या बुद्ध पौर्णिमेच्या सर्वांना शुभेच्छा देते आणि इथंच थांबते. जय भीम. काय सांगाल तुम्ही? शुभेच्छा. सर्वप्रथम मी आपल्या मावळ तालुक्यातल्या सर्व बौद्ध बांधवांना बौद्ध पौर्णिमेनिमित्त खूप खूप मनपूर्वक असे शुभेच्छा देतो. आणि आज मी सकाळी साधारण 9 वाजल्यापासून बघतोय खूप चांगल्या प्रमाणात समुदाय या ठिकाणी आपला एकत्र झालेला आहे. आणि त्याची काळाची गरजच आहे. आजच्या काळामध्ये त्या गोष्टी होणं गरजेचं आहे. भगवान गौतम बुद्धांनी सांगितलंय, त्यांच्या मार्गावर आपण जाणार आहे इथून पुढे. आणि मला खूप आनंद वाटतो की खरंच ज्या पद्धतीने आपला समुदाय गोळा होतोय ते खूप एक म्हणजे स्फूर्ती भेटते प्रत्येकाला. धन्यवाद. तर या ठिकाणी मी बघितलं की जवळजवळ हजारो बौद्ध बांधव या ठिकाणी महावंदनेसाठी या ठिकाणी जमलेले आहेत. आणि या ठिकाणी पूर्ण हा जो लेणी परिसर हा पूर्णपणे या ठिकाणी बौद्ध बांधवांनी पूर्ण व्यापून गेलेला आहे. या ठिकाणी सकाळपासून अनेक कार्यक्रम या ठिकाणी झालेले आपल्याला बघायला मिळतात. हेच ठिकाण आहे की ज्या ठिकाणी खरं तर सकाळपासून ही वंदन या ठिकाणी चालू आहे. आणि या ठिकाणी बुद्ध जे भिक्खू असतील ते भिक्खू आलेले आहेत. आणि याच ठिकाणी जसं लोकांनी सांगतात की जशी प्रत्येक वर्षी गेल्या 2-3 वर्षापासून या ठिकाणी महावंदनेचं आयोजन करण्यात येतं, तर प्रत्येक पौर्णिमेला प्रत्येक लेणीवरती वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या परिसरातून वेगवेगळे जे लेणी संवर्धक असतील त्या ठिकाणी जाऊन, बौद्ध उपासक त्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी महावंदनेचं आयोजन प्रत्येक वेळेस होत असतं. असंच आयोजन जर झालं तर अशा प्रकारची जी बौद्धांची विरासत ही कायमस्वरूपी अबाधित राहील, अशाच प्रकारची सध्या या लोकांची या ठिकाणी मागणी आहे. अनेक लोकांची ही मागणी आहे की सरकारकडून अनेक जो निधी उपलब्ध होऊन ते ह्या लेणीचं सुशोभीकरण असेल किंवा लेणीचं काम असेल ते कामही झालं पाहिजे, अशा प्रकारची मागणी या ठिकाणी लोकांनी केलेली आहे. साहित्य वार्तासाठी मी प्रफुल्ल, कार्ला लेणी. लाईव्ह